धारावी हे देशातील महत्त्वाचं आर्थिक केंद्र आणि वैशिष्ट्यपूर्ण उद्योग समूहाचं विस्तीर्ण क्षेत्र आहे। त्या दृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचं जतन करून स्थानिक कारागिरांच्या आणि व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देऊनच धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे निर्देश दिले। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती या बैठकीत दिली। मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित विभागांनी विकास प्रकल्पासाठी आवश्यक ती मान्यता पुढील कार्यवाही तत्परतेने करण्याची सूचना केली। दरम्यान धारावी पुनर्विकासावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचं, मात्र ही जमीन अदानी समूहाला फुकट देण्यात आली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। किंवा पुनर्विकास हा होणं गरजेचं आहे। टीडीआर जर कुठच्याही इमारतीला घ्यायचं असेल मुंबईमध्ये कोणालाही, तर 50% अदानी ग्रुप कडूनच घ्यायचं। ही कुठची दादागिरी आहे? धारावीच्या बाहेर जवळपास 600 एकर आता घशात घालतात, फुकटात। धारावीकरांना 500 स्क्वेअर फूट घर मिळालं पाहिजे। तिथे पोलीस हाऊसिंग निर्माण करा, तिथे बीएमसी हाऊसिंग निर्माण करा। कुंभारवाडा कुठे जाणार? कोळीवाडा कुठे जाणार? लेदर इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, हे कुठे जाणार? स्थानिकांची बोला। दादागिरी आम्ही मुंबईत चालू देणार नाही आणि कोणाच्याही घशात ही मुंबई कोणी कोणाचा मालक जरी असला, किती मोठा जरी असला, तरी घालू देणार नाही। मुंबई ही निगोशिएबल नाही।